शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजकाल दिवसेंदिवस फळबागेचे क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शेतकरी बंधू ही आधुनिक पद्धतीने आता शेतीकडे वळालेले आहेत। अनेक नवनवीन तंत्रज्ञान ते त्यांच्या शेतीमध्ये अवगत करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे आता तण नियंत्रणासाठी शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणामध्ये वीडमॅटचा वापर करत आहे। वीडमॅटचा वापर हा तण नियंत्रणासाठी अतिशय चांगला उपाय शेतकऱ्यांसाठी आज ठरत आहे। परंतु त्यानंतर आणखी एक प्रश्न पडतो की या वीडमॅटसाठी शासकीय खात्याकडून कुठल्या प्रकारचे अनुदान प्राप्त होऊ शकतं का किंवा त्यासाठी कुठली योजना आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय। याचंच उत्तर मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ जर आवडला, माहिती जर आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला फॉलोही नक्की करा। तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये तण नियंत्रण आच्छादन म्हणजेच वीडमॅट या योजनेचा आपण नक्की उद्देश काय आहे ते थोडक्यात बघूयात। तर सर्वप्रथम म्हणजे वार्षिक तसेच बहुवार्षिक तणाचं नियंत्रण करणं, जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवणं, जमिनीतील ओलावा टिकून ठेवणं, जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते। त्यामुळे फळबागा आणि रोपवाटिकेसाठी हे उपयुक्त आहे। असे काही उद्देश या योजनेचे आहेत। आता यानंतर बघूयात लाभार्थी निवडीचे निकष कसे आहेत। लाभ घेण्याकरता शेतकऱ्याच्या नावे फळबाग लागवडीखालील जमीन आणि त्याचा सातबाऱ्याचा उतारा असणं आवश्यक आहे। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी समूह किंवा सहकारी संस्था, ती मग निमशासकीय स्वायत्त संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या म्हणजे FPO, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य देऊ शकतात। यानंतर बघूयात या योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा कशी राहील। सर्वप्रथम म्हणजे खर्चाचा मापदंड बघूयात। रुपये 2 लाख प्रति एकर, त्यामध्ये अनुसूचित क्षेत्राकरता 15% अधिकतम खर्चाचा मापदंडाप्रमाणे क्षेत्र मर्यादा असते 4000 चौरस मीटर। त्यानंतर अनुदान मर्यादा आहे खर्च मापदंडाच्या 50%। आता यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले आहेत ते बघूयात। सर्वप्रथम म्हणजे सातबारा धारक उतारा शेतकऱ्याचा असावा, आट उतारा असावा, आधार कार्ड, बँक पासबुक, संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आणि लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र। तर मंडळी, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।